ऑल राइट, वेलकम बैक टू न्यू वीडियो। ठीक है, तो फाइनली जाके लोगों को पोर्ट ड्राइविंग की वीडियो अच्छी लग रही है। ठीक है, मतलब बिना ऑडियो की भी लोगों को वीडियो अच्छी लग रही है। तो इस बार जो है वो मैंने जो छोटा हाथी है, जो कमर्शियल व्हीकल है, उसकी इन्फॉर्मेशन डिटेल मैंने वहां पर वीडियो में दे दी है। ठीक है, गाड़ी चलाने में बहुत ही ज्यादा स्मूथ है। अगर कोई लेना चाहता है तो ड्राइविंग रिव्यू देख के गाड़ी ले सकता है। ठीक है, तो आज का जो टॉपिक है वो ये है कि टाटा छोटा हाथी 2024 पोर्ट ड्राइविंग फुल रिव्यू। ठीक है, अगर चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करें, पुराने तो शेयर करें। वीडियो चालू करते हैं। येते दिवाळीपर्यंत थांबा तिथे। याला 35 HP चं इंजिन येते। अच्छा, 800 cc मध्ये गाडी येणार ती। अच्छा, तुम्हाला टॉप स्पीड 80 राहणार। अच्छा, 5 स्पीड मध्ये गाडी आहे। हां हां, स्टीअरिंग मॅन्युअल मध्ये येते। हे पावर नाही देत, थोडा हार्ड जाणवते। ते कसं आहे, तुम्ही आता कार चालवून आणि कमर्शियल व्हेकल चालवून यात जर थोडा डिफरन्स पडतो, थोडा फरक आहे। पुढच्या साईडला डिस्क ब्रेक येतात, पाठीमागं हायड्रोलिक ड्रम येणार। हां, थोडं जाणवते। आपली खाऊवाली असतात ना, ते आचार्यांची मुलं। यात तुम्हाला 3 टनापर्यंत माल चालतो। हो, हे लॉंग मध्ये येते ना? हा, लॉंग। कंपनी एव्हरेज 22 आहे। अच्छा, अबाव जरी म्हटलं तरी आता गव्हर्नमेंटच्या हिशोबानं तसं लॉस असते, 8.5 ते 10.5 असं। नाही, गाडी घ्यायचं बजेट कितीपर्यंत आहे याचं ना? तेच की तुम्ही जसं म्हणला शॉर्टचं, ते जी 7.5ची म्हटलं ना, ते लोकांना कसं डोक्यात बसले, अन्न जे आपण करतात ना, हां हां, त्यांना शक्यतो छोटा तेच जास्त घेतात। होय, एक तर पेट्रोल मधले घेतात, नाही तर डिझेल मध्ये घेतात। पेट्रोलची घेतला तर तुम्हाला 5,37,000 पर्यंत जाते। अच्छा, आणि यात पेट्रोल पण येतं? होय, पेट्रोल पण येतं। अलीकडे लावलेलं ते पेट्रोल आहे। हां, हे डिझेल आहे। पेट्रोलला मेंटेनन्स कॉस्ट कमी राहते, रिसर्व्हिंग थोडी कमी राहणार। त्याला मला वाटते पॅसेंजर सीट नाही बसवत आहेत। नाही, मला मग ते मॅजिक येते आपली 8 लाख। मॅजिक पण तुम्ही सप्लाय करताय? नाही, ह्याच्यातलं मॅजिक पॅसेंजर व्हेकल 7+1 चे येते। अच्छा,
हाफ स्टेरिंग असल्यामुळे मी एका हाताने वळवायला गेलो ना. ईव्हीचं मला वाटतं ते जाणवत नाही असणार एवढं. नाही, ईव्हीचं ह्याच्यापेक्षा थोडं हार्ड येते. होय का स्टेरिंग? अरे बापरे. ते मॅन्युअल मध्येच येते. लहान गाडीला कसं आहे की हे तुम्ही नुसतं जरा असं फिरवलं की इकडे सरकू शकता ना. पाठीमागे लोड असते. हौद्याची उंची म्हणा, हे वारं कटिंग करत असते ना, त्यामुळे पलटी होण्याचे चान्सेस जास्त. कटिंग त्यामुळे ह्याला मॅन्युअलच द्यायला लागतं. इंजिन पुढे देते ना, ह्याच्या खालीच इंजिन आहे. ठीक है, ये सब चीजें थी जो कि मुझे वीडियो में दिखानी थी। ज्यादातर लोगों को पो ड्राइविंग अच्छी लगती है, इसीलिए मैंने सिर्फ गाड़ी की वीडियो दिखाई है, साथ ही साथ नीचे उसकी इन्फॉर्मेशन दे दी है। ठीक है, साथ ही साथ अगर किसी को नीचे इन्फॉर्मेशन के साथ साथ ऑडियो पसंद है तो मुझे कमेंट करें, उस तरीके से मैं वीडियो बना दूंगा। ठीक है, तो ये सब चीजें थी जो कि मुझे वीडियो में बतानी थी। अगर वीडियो आपका अच्छा लगा हो तो लाइक करें, चैनल पर नहीं तो सब्सक्राइब करें, पुराने तो शेयर करें। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मिलते हैं अगले वाली वीडियो में।